नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आठवड्याच्या शेवटी अगदी थोड्या थोड्या भाज्या शिल्लक असतात, तर आज मी मिक्स व्हेजिटेबल भाजी करण्याचं ठरवलं। तर ह्या भाज्यांमध्ये आहेत 2 ढेमसे, थोडी फुलकोबी, थोडी पत्ताकोबी, 5-6 तोंडरे आहेत, एक वांगा आहे, थोडे वाटाणे घेतलेले आहेत, हे फ्रोजन वाटाणे आहेत आणि मी घरीच तयार केलेले आहेत, एक बटाटा आणि ह्या भाज्यांमध्ये मी टाकणार आहे मखाना। तर भाज्या ज्या आहेत त्या अगदी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि वाटाणा मी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवला आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता ह्या भाज्या मी अशा प्रकारे चिरून घेत आहे। तर माझ्या फ्रीजमध्ये ज्या ज्या भाज्या शिल्लक राहिलेल्या होत्या तर त्या भाज्या घेऊन मी ही मिक्स व्हेज बनवत आहे। तुमच्याकडे अजून कुठल्या भाज्या असतील, जसे की त्यामध्ये बिन्नस वाल असतात, गाजर असतात, सिमला मिरची असेल किंवा कुठल्याही अजून भाज्या असतील, तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाज्या वापरू शकता। तर माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या भाज्या मी घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी बारीक कट करून घेत आहे आणि ही सुकी मिक्स व्हेज करणार आहे। मी ह्याला ग्रेव्ही नाही ठेवणार आहे, त्यामुळे थोडं बारीकच मी कट करून घेत आहे। तर ढेमस्यांची साल थोडी काळपट आली होती वरून, तर मी ती काढून घेतली आहे। जर एकदम फ्रेश असतील ढेमसे तर साल राहू द्या तशीच। आणि असे छान सगळ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे। ह्यामध्ये मी बटाटा घातला आहे आणि मखाना पण घातलेला आहे। मखाना एकदम हेल्दी असा असतो, तर त्यामुळे मी सहसा भाज्यांमध्ये मखाना वापरत असते। फुलकोबीमध्ये किंवा फोडणीचं वरण असेल त्यामध्ये सुद्धा मी मखाना घालते। आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या चिरून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी एका पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि हा वाटाणा पण छान भिजलेला आहे। आता फोडणीसाठी जे काही साहित्य लागते तर त्यामध्ये मी एक कांदा घेतला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, तर ते सुद्धा मी चिरून घेत आहे अशा प्रकारे। आणि अशी मिक्स व्हेज जी आहे ती खूप टेस्टी लागते। आणि भाज्या जर शिल्लक असल्या आपल्याकडे तर काय करावं हाही प्रश्न असतो, तर अशा प्रकारची मिक्स व्हेज केली तर एक नवीन टेस्ट आपल्याला मिळते, कारण एकसारख्या भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो। तर अशा प्रकारे जर मिक्स व्हेज करून खाल्ली तर खूप टेस्टी वाटते ती पण भाजी। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघाल अशा प्रकारे। तुमच्याकडे ज्याही भाज्या असतील त्या वापरा, म्हणजे असं आवश्यक नाही आहे की मी ज्या वापरलेल्या आहेत, ज्या भाज्या घेतल्या आहेत त्याच तुम्ही घेतल्या पाहिजेत। तुमच्याकडे ज्याही भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही वापरू शकता ह्यामध्ये। तर आता फोडणीसाठी लागणारा कांदा आणि टोमॅटोही चिरून झालेला आहे। आता मी फोडणी घालून घेते। तर कढई मांडली होती मी गॅसवर गरम करायला। कढई छान गरम झाली आहे, तर त्यामध्ये मी आता एक मोठा चम्मच तेल घालून घेतलं। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलं आहे। तर मी जिरं मोहरी जे आहे ते एकाच डब्यामध्ये एकत्र मिक्स करून ठेवते, कारण आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये जिरं आणि मोहरी सुद्धा घालायची असते, तर मी मिक्स करूनच ठेवते, वेगवेगळं ठेवत नाही। जिरं मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये मी कांदा परतून घेतला आहे। कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार तिखट घालून घेतलं, हळद घातली आणि काश्मीरी लाल तिखटसुद्धा घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडते भाजी तर त्यानुसार तुम्ही तिखट, मीठ, मसाले ह्यामध्ये घालू शकता। मसाले छानपैकी शिजले त्यानंतर मी टोमॅटो घालून घेतला आणि टोमॅटो अगदी सॉफ्ट होऊ द्यायचा आहे, तर त्यासाठी मी झाकण ठेवून 2 मिनिटं मंद आचेवर अशी एक छान वाफ येऊ दिली
झाकण ठेवून जर शिजवून घेतलं तर छान टोमॅटो असे सॉफ्ट होतात. धणे जिरे पावडर घातली आहे अर्धा चम्मच आणि किचन किंग मसाला घातला मी ह्यामध्ये अर्धा चम्मच. किचन किंग मसाल्यामुळे भाजीला खूप मस्त अशी टेस्ट येते आणि सर्वात जास्त आवडीचा माझा किचन किंग मसालाच आहे. मला खूप आवडतो तो मसाला, त्याच्यामुळे भाजीला जी चव येते ना ती खूप मस्त अशी येते. तर ह्या भाज्यांमधलं मी पाणी काढून घेतलं आहे. एका चाळणीमध्ये मी सर्व भाज्या काढल्या, म्हणजे काय होते की सगळं पाणी भाज्यांमधलं निघून जाते आणि भाज्या अशा सिंकमध्ये जातसुद्धा नाही, कारण बारीक बारीक चिरलेल्या असतात. त्यानंतर ह्या भाज्या ज्या आहेत त्या मी मसाल्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि मखानासुद्धा टाकून घेतला आहे आणि सर्व भाज्या छानपैकी परतून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. आणि अगदी मंद आचेवर 10 ते 15 मिनटं छान शिजू द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटामध्ये ही भाजी मस्त अशी शिजते. जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तरच त्यामध्ये थोडं पाणी घालायचं, किंवा जर गरज नसेल वाटत तर बिना पाण्याने सहसा कुठलीही भाजी शिजवायची, म्हणजे त्याची जी चव असते ना ती खरंच खूप छान येते. तर आता हे ड्राय झालेली होती थोडी, तर मी थोडं पाणी टाकून ह्यामध्ये अजून 5 मिनटं मंद आचेवर मी शिजवून घेणार आहे. कारण कुठल्या भाज्या लवकर शिजतात आणि कुठली भाज्या ज्या आहेत त्या लवकर शिजत नाही, त्यामुळे थोडं पाणी घालणं आवश्यकच असते. तर भाजी खूप छान प्रकारे शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. एकदम छान दिसत आहे आणि पूर्ण भाज्या ज्या टाकल्या होत्या मी त्या सगळ्या छानपैकी शिजलेल्या आहेत आणि वरून कोथिंबीर घालून घ्यायची. तर आजची तुम्हाला ही मिक्स व्हेज भाजी कशी वाटली आहे तर प्लीज कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.